हायकोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा जरांगे मुंबईला आंदोलन करण्यावर ठामच आहे। फडणवीस सरकारनं आडकाठी केली तरी आता मागे हटणार नाही। उद्या सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीमधनं आता आम्ही निघणार आहोत, आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलेली आहे। न्याय देवतेवर मी बोलणार नाही, पण सरकारला सांगतो मी उद्या येणार आहे। दुहेरी कायदा नाहीये। सन्मान जनतेच्या मागण्याचा, जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। न्याय देवता तो अधिकार आम्हाला देणार आहे, हिसकून घेणार नाही। आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाहीये। आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे आणि न्याय देवता 100% न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायालयात जाणार। याच संदर्भात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी संवाद साधला, आपण पाहूया। आपल्या सोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आहेत। सर, काय सांगाल, आज कोर्टाने जे आहे ते जरांगेंचं जे आंदोलन होतं आझाद मैदानावर त्याला परवानगी नाकारली, कसं पाहता? सन्माननीय न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, कारण कायदा सुव्यवस्था आणि एकूण मुंबईमधलं आता सणासुदीचा कालावधी पाहता मुंबईमधल्या सामान्य माणसाच्या एकूण हक्क अधिकार म्हणा किंवा एकूण वातावरण, सामाजिक स्वास्थ्य डोळ्यासमोर ठेवून जो निर्णय दिलाय त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र जरांगे आपल्या मागण्यावर ठाम आहे, आता मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्यास देखील जरांगे बोलताय। न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्या माणसाला जी म्हणून शिक्षा असेल ती इथल्या पोलीस प्रशासनाने शिक्षा दिली पाहिजे। कोर्ट ऑफ कंटेम्प्ट जर कोण करत असेल, न्यायालयापेक्षा इथं कुणी मोठं नाही आणि सामान्य माणसाच्या हिताचं संरक्षण पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे। हा जो निकाल आहे तो न्यायालय नाही तर देवेंद्र फडणवीसने दिलेला असावा असं देखील जरांगे म्हणजे हा लोकशाही मानत नाही, न्याय व्यवस्था मानत नाही। कोण समजतो स्वतःला? याला काय कळतं? याला उचला, पहिला आत टाका, बेड्या घाला, याला बाद झालं। मुख्यमंत्र्याला शिव्या, न्यायालयाला मानत नाही, लोकशाहीला मानत नाही, आयोगांना मानत नाही, नरडीवर बसीन हुकुमशाह बनतो का हा? लवकरात लवकर याला उचला, आतमध्ये टाका। आम्हाला काल 168 ची नोटीस आहे। मी आता पोलीस स्टेशनला हजर व्हायला चाललोय। आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत, आम्ही पोलीस प्रशासनाच्या FIR ला आम्ही दाद देणारी माणसं आहोत। नक्कीच आपण जर पाहिलं तर आम्ही कायदा पाळणारे माणसं आहोत आणि आता गेवराईच्या पोलीस स्टेशनच्या नोटीसला ती देखील जबाब द्यायला जाणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। याच संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। प्रत्येकाला आपापला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। माननीय उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की आपण सांगितल्याप्रमाणे, कारण मी पूर्ण निकाल वाचला नाही त्यामुळं अधिक टिप्पणी करणं योग्य होणार नाही, पण खरं तर अशा गणेशोत्सवाच्या काळामध्ये आंदोलन पुढे ढकलता आलं असतं, पण जरांगे पाटलांचे काही आंदोलन केलं आहे त्याला आता उच्च न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे पुढची जे काही प्रशासन त्याबद्दलची भूमिका घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।